निकाल समोर आले। पहिला निकाल होता तो भाजपच्या बाजूने आणि दुसरा आता काँग्रेसच्या बाजूने। कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळते। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने आघाडी घेतलेली आहे। नवी मुंबईत काय होते याची सुद्धा उत्सुकता आहे। उल्हासनगरमध्ये 5 जागांवरती भाजपची आघाडी आहे। शिंदेंच्या शिवसेनेची 3 जागांवरती, पुण्यामध्ये 32 जागांवरती भाजपने आघाडी घेतली तर राष्ट्रवादीने 10 जागांवरती। त्यामुळे पुण्यामधली राष्ट्रवादी विरुद्ध भाजप या लढतीत भाजपची सध्या सरशी होताना आपल्याला चित्र दिसतंय। मुंबईची 46 जागांची मतमोजणी सुरू आहे। त्यामुळे मुंबईत भाजप 14 आणि शिवसेना 13 अशी जागांची आघाडी आहे युतीची। तर ठाकरे 8, मनसे 5 आणि काँग्रेस 5, 27-13 हे चित्र आहे मुंबई महानगरपालिकेमधलं 46 जागांसाठीचं। वसई राष्ट्रवादी या लढतीत भाजपची सरशी होताना आपल्याला चित्र दिसतंय। मुंबईची 46 जागांची मतमोजणी सुरू आहे। त्यामुळे मुंबईत भाजप 14 आणि शिवसेना अशी जागांची आघाडीची। तर ठाकरे 8, मनसे 27 आहे मुंबई महानगरपालिकेमधलं 46 जागांसाठीचं। वसई विरारमध्ये बवियाची आघाडी अजूनही कायम आहे। पुण्यामध्ये भाजपची आघाडी वाढली आहे। 38 जागांवरती भाजपने आघाडी, 38 जागांवरती पुण्यातली आघाडी आपली टिकवून आहे। राष्ट्रवादीनं 10 जागांवरती आघाडी घेतली आहे। ठाण्याचा निकाल जो आहे, एक निकाल प्रभाग क्रमांकामधला हाती आलेला आहे आणि त्या निकालानुसार एकनाथ शिंदेंच्या पॅनलला तिथे विजय मिळवलाय। ता निकाल जो आहे, एक निकाल प्रभाग क्रमांकामधला हाती आलेला आहे आणि त्या निकालानुसार एकनाथ शिंदेंच्या पॅनलला तिथे विजय मिळवलाय। ठाणे 131 जागांची महानगरपालिका, ज्यामध्ये अर्थातच एका पॅनलमधनं शिंदेंच्या शिवसेनेनं विजय मिळवलेला आहे। अश्विनी, खरंय, पुण्यामध्ये देखील भाजप 38, शिवसेना 2, राष्ट्रवादी 10 जागी आघाडीवर, तर वसईमध्ये भाजप 25, बविया 85 जागी आघाडीवर। त्यामुळे इकडे चित्र समोर येते। अनेक ठिकाणी भाजपने आघाडी घेतली तर काही ठिकाणी बाकीच्या पक्षांना देखील आघाडी मिळताना बघायला मिळते। बविया मात्र वसई विरारमध्ये मोठा लीड घेताना दिसते सुरुवातीच्या कालांमध्ये। तर पुण्यामध्ये भाजप 38, शिवसेना 2, राष्ट्रवादी 10। त्यामुळे नवी मुंबईत मात्र नाईक आणि शिंदे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढाई, काटेकी टक्कर। नवी मुंबईतलं चित्र, नवी मुंबईतली आकडेवारी आता आपल्या समोर येईल। मात्र एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच गणेश नाईक यांची आघाडी, तिकडे मुंबई नाईक यांची आघाडी, तिकडे मुंबई प्रभाग क्रमांक 165 नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक पिछाडीवर। 165 प्रभाग क्रमांक, नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक पिछाडीवर आहेत। कप्तान मलिक यांच्या उमेदवारीवरनं सुद्धा बरीच चर्चा रंगली होती। एक तर नवाब मलिकांना विरोध होता, तो म्हणजे भाजपचा आणि एकनाथ शिंदेंचा, की जर का नवाब मलिक सोबत असतील तर आम्ही काही युती वगैरे करणार नाही। परंतु नवाब मलिकांच्या नावावरती राष्ट्रवादी काँग्रेस ठाम राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं। लातूरमधले 8 जागांचे निकाल एबीपी माझाच्या हाती आलेले आहेत। पण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आम्ही खूप नम्रपणे ही गोष्ट सांगू इच्छितो की इतर चॅनलमध्ये मुंबई मनपाचे जे कल आणि निकाल दाखवले जात आहेत त्याच्या दृष्टीने तुम्हाला असं वाटेल की एबीपी माझावरती तुलनेनं खूप कमी आकडे येत आहेत किंवा निकाल भरभर येत नाहीयेत। पण खरी परिस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये आत्ता या क्षणी केवळ 46 जागांवरतीच मतमोजणी सुरू आहे। जर 46 जागांची मतमोजणी सुरू असेल तर आघाडी ही 46 जागांच्या पुढची एखाद्या पक्षाची कशी पाहायला मिळेल हाच खरं तर प्रश्न आहे। आणि त्यामुळे मुंबईचे सगळ्यात विश्वासार्ह, अचूक आणि वेगवान निकाल आपण एबीपी माझावरतीच बघू शकताय। मुंबईमध्ये 46 जागांचीच मतमोजणी सुरू झालेली आहे, ज्यापैकी भाजप 14, शिवसेना 13, ठाकरे 8, मनसे 5 आणि काँग्रेस 5, राष्ट्रवादी 1 असं सध्याचं चित्र आहे। त्यामुळे 46 जागांचीच मतमोजणी, 46 जागांचे अचूक आणि विश्वासार्ह निकाल एबीपी माझावर। खरं आहे, आता आकडेवारी समोर येते लातूरमधली, कारण लातूरमध्ये आपण बघितलेलं होतं ज्ञानदा, तिकडे एक वक्तव्य आलेलं होतं रवींद्र चव्हाणांचं आणि त्याच्यानंतर नेमकं काय सूर उमटणार मतदारांचा पाहणं महत्वाचं होतं। लातूरची आकडेवारी आपल्याला बघायची आहे। तर पुण्यामध्ये गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर। पुण्यामधली अपडेट, गजा मारणे याच्या उमेदवारीवरनं पत्नीच्या बरीच चर्चा झालेली होती, मात्र त्यांची पत्नी पिछाडीवर आहे। लातूरमध्ये 8 जागांचे निकाल माझाच्या हाती आले आहेत। लातूरमधली अपडेट, भाजप आणि काँग्रेस 4-4, त्यामुळे लातूरमध्ये देखील टफ फाईट दिसते। भाजप 4, काँग्रेस 4। अहिल्यानगर, भाजपचे 4 उमेदवार विजयी। अहिल्यानगरमध्ये देखील भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली दिसते, विजय मिळवलेला दिसतोय। पुण्यामध्ये मात्र गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर आहे। तर नवी मुंबईत गणेश नाईक, एकनाथ शिंदे क्लोज फाईट 22-25। सध्याच्या घडीला शिवसेनेने आघाडी घेतली आहे 25 ठिकाणी, एकनाथ शिंदेंची शिवसेना। नवी मुंबईत आघाडीवर 22 ठिकाणी, भाजप आघाडीवर 25-22 सध्याचं चित्र, क्लोज फाईट
नेक अँड नेक फाईट. बघूया आता पुढच्या काही तासांमध्ये काय निकाल येतो. ठाणे भाजप 8, शिवसेना 10, राष्ट्रवादी 2 ठिकाणी आघाडीवर.